गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द माहुरगड फोर्ट वॉक हेरिटेजतर्फे मित्रांनो पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण 3.5 शक्तिपीठांपैकी जे एक रेणुका मातेचे दुसरे शक्तिपीठ त्याच्या समोर असलेला यादवकालीन किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. या यादवकालीन किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा 12व्या शतकात यादवांनी बांधला आणि त्याच्यातला सगळ्यात पीक पॉईंट्स म्हणजे हा महाकाली बुरुज. या महाकाली बुरुजाच्या त्या ठिकाणी प्राचीन महाकालीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाऊयात. आपण या महाकाली बुरुजाच्या छोट्या दिंडी दरवाजात आहोत. इथून आपल्याला महाकाली बुरुजावर प्रवेश करता येईल. मित्रांनो, आता आपण माहुरगडावरील महाकाली बुरुज हा जो इतिहास प्रसिद्ध बुरुज आहे हा याच्या सर्वोच्च ठिकाणी आहोत. हा बुरुज या माहुरगड किल्ल्याचं वैशिष्ट्य, याला महाकाली बुरुज का नाव पडलं तर या ठिकाणी खाली महाकालीचं मंदिर या ठिकाणी दिसून येत आहे. हे महाकालीचं मंदिर याच्यामुळे या बुरुजाला महाकाली बुरुज असं नाव पडलेलं आहे. हे महाकालीचं मंदिर खाली. त्याच्यानंतर हा किल्ला पूर्वी गोंड राजांची राजधानी होता. गोंड राजांकडून बहामनी यादवांनी ताब्यात घेतला. नंतर बहामनी राजवटीत खाली हा किल्ला जवळजवळ 1358 पर्यंत होता. नंतर निजामशाहीने इमादशाहीकडून हा किल्ला ताब्यात घेतला तील 1617 पर्यंत. 1617 साली शहाजहानने हा किल्ला मुघलांच्या अंमलाखाली घेतला. त्याच्यानंतर हा किल्ला मुघलांकडेच होता बरीच वर्ष. तर आता या किल्ल्यावर घडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे पाय या किल्ल्याला लागलेले आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. शिवाजी महाराज 17व्या शतकामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी बेरारवर नियंत्रण मिळवण्यासाठी आले त्यावेळेला या ठिकाणी माहुरगडाच्या समोर असलेली ही खिंड, या खिंडीमध्येच महाराजांच्या सैन्याची कारतलब खान हा जो औरंगजेबाचा सरदार होता त्या सरदाराशी गाठ पडली आणि महाराजांनी मुघली सेनेवर अत्यंत दैदिप्यमान असा विजय मिळवला. त्याच्यानंतर हे नियंत्रण महाराजांच्या बेरार किल्ल्याचं उर्फ माहुरगडाचं नियंत्रण महाराजांच्या अंमलाखाली आलं. या वेळेला या किल्ल्यावर तत्पूर्वी एक औरंगजेबाच्या काळामध्ये वराडची शासक म्हणून जी पंडिता सावित्राबाई देशमुख असं तिचं नाव, हिच्या अंमलाखाली हा किल्ला होता. ती या किल्ल्याची शासक होती. तर तिने मित्रांनो, मी तुम्हाला महाकाली बुरुज एंट्रन्समधून येताना जो दाखवला त्या बुरुजाला महाकाली हे नाव का पडलं तर हे महाकाली देवीचं मंदिर, या महाकाली देवीच्या मंदिरामुळं या बुरुजाला महाकाली नाव पडलं. इथून पुढेच किल्ल्याची मूळ पदभ्रमण रचना चालू होती. या ठिकाणी पुढे घोड्यांची पागा, चिनी महल, हत्ती महाल, त्याच्यानंतर धान्याचे कोठार, विशेषतः एक खांबी इमारत जी आहे निजामकालीन ती उत्कृष्ट आहे या ठिकाणची. तर असं हे समृद्ध ठिकाण, सर्वोच्च ठिकाण महाकाली बुरुजाचं, वरून दिसणारा नयनरम्य परिसर पुन्हा एकदा आपण जरूर पाहावा. धन्यवाद. काही किल्ल्याचे प्राचीन अवशेष या ठिकाणी दिसून येत आहेत. महाकाली मंदिरासमोर असलेली ही दीपमाळ भग्नावस्थेत असली तरी सुद्धा ती प्राचीन दिसते. तसेच हा महाकाय दगडी रांजण हे एक विशेष. अशाच प्रकारचा एक बलाढ्य रांजण पूर्वी नाणेघाटामध्ये मी पाहिलेला होता, पण तो कर रूपाने कर गोळा करण्यासाठी बांधलेला होता. पण हा इथला रांजण एक विशेषच दिसतोय. तर हेही एक स्थापत्यशास्त्राचं अद्भुत आपल्याला असं शिल्प म्हणता येईल. अंमलाखाली किल्ला असताना तत्कालीन जी वराडाची शासक होती पंडिता सावित्रा, तर हिच्या अंमलाखाली हा किल्ला असताना हरचंद्राई म्हणून गौंड राजा जो होता त्याचा पराभव या सावित्राबाईंनी केला
तर तिचा पराक्रम पाहून औरंगजेबाने या सावित्राबाईला रायबागन म्हणून किताब दिला मुघल सम्राटाकडून. तर ती खरोखरच शूर होती. रायबागन म्हणजे उर्दूचं मराठी भाषांतर केलं असता शाही वाघीण असा किताब तिला दिला गेला. तर याच रायबागांचा पराभव कारतालब खानाच्या मोहिमेच्या वेळी शिवाजी महाराजांनी केला, पण तिला सन्मानाने नंतर शूर महिला असल्यामुळे परत पाठवलं. तर अशी ह्या किल्ल्याची ही रायबागांनी समृद्ध असलेली कथा. या किल्ल्यावर एकूण 19 बुरुज असून या महाकाली बुरुजाच्या पुढं त्या ठिकाणी घोड्यांची पागा आपल्याला दिसते, त्याच्या पुढे चिनी महाल आहे, हवा महाल आहे आणि या किल्ला संपूर्ण परिसर जो आहे तो 19 बुरुजांनी या ठिकाणी वेढलेला आहे. त्याचं नयनरम्य दृश्य म्हणजे पहिल्यांदा माहूरगड या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. हा त्याच्यानंतर इकडं जे दत्त शिखर जे दिसतंय, दत्त जन्मस्थान, परशुराम मंदिर, अणुसया मंदिर हे या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला. त्याचबरोबर पूर्ण माहूरगडाचा परिसर आणि या ठिकाणी माहूरचा तलाव हा सुद्धा आपल्याला अतिशय उत्तम दृश्य, कारण हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 2650 फूट म्हणजे हे सर्वोच्च ठिकाण समजलं जातं. हे तलाव माहूर गावाला हे करणारे असं अत्यंत नयनरम्य असं दृश्य. किल्ला बरेच जण पर्यटक माहूरच्या शक्तिपीठाला दर्शनासाठी येतात, पण फार थोडे पर्यटक या ठिकाणी या किल्ल्यावर भेट देण्यासाठी येतात. तर असा हा किल्ला रायबागांच्या शौर्याने प्रसिद्ध झालेला, तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि महाराजांनी बेरारचं नियंत्रण 17व्या शतकात मिळवलेला असा हा माहूरगड. धन्यवाद. आपणही भेट द्या आणि या किल्ल्याला जरूर या ठिकाणी महाराजांच्या स्मृती जागवा. धन्यवाद.